सगळ्यांना नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मया टीव्हीचा आवाज कमी करे बा, व्हिडिओ बनवते मी. तर चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल की मी जास्त झोपले किंवा आजारी आहे म्हणून. गोळ्या खाल्ल्या का असं सुचते डोळ्याचं कडनी. तर आजारी व्हायला काय सांगेल. घरचं काम कुठल्या पण बायला चुकलेलं नाही हो, किती आजारी असू द्या किंवा काय असू द्या. घरचं काम कधी कोणाला चुकलं नाही. स्वयंपाक, धुणं, भांडी, भाकरी, कालवण हे ठरलेल्याच गोष्टी असतात. तर आजारी बघा मी परवा दिवशी कामावर गेलते, म्हणजे कामाला जातेच सोमवारी पण गेलते आणि परवाच्या दिवशी मंगळवारी कामावरच मला म्हणजे नाही का असं एकदम पोट जाम झालं आणि मळमळ व्हायला लागलं. घाम सुटला एकदम, असं नाही का अटॅक आल्यासारखं घाम सुटला, चक्कर यायला लागली. मग पोट फुगलं नव्हतं पण पोट असं जाम झालं, एकदम पोट दुखायला लागलं. उलट्या झाल्या. मग दुपारी मला तिथंच कामावर उलट्या झाल्याच्या नंतर मग मी सुट्टी घेतली, दुपारून सुट्टी घेतली आणि मग घरी आले. घरी आल्याच्या नंतर मी 4 वाजता घरी आले असेल. तर 4 वाजता झोपले, म्हणजे लगेच दवाखान्यात जायला मला जाताच येईना, चालताच येईना, एवढा त्रास होत होता. म्हणजे मला चक्कर येत होती, घाम येत होता, उलट्या, मळमळ. कामावर कशामुळे झालं काय हे मला काही सांगता यायचं नाही. आणि मग म्हणलं झोपले मी, झोपल्याच्या 7-8 वाजेपर्यंत झोपले. जरा थोडासा आराम झाला पण पोट दुखायचं काय राहिलं नाही आणि मळमळ व्हायचं पण राहिलं नाही. मग मी संध्याकाळी 7-8 वाजता दवाखान्यात गेले आणि ज्यावेळेस उलट्या झाल्या का त्यावेळेस शेवटची उलटी रक्त पडलं, म्हणजे रक्त झालं असं सगळं, म्हणजे नाही का असं बारीक बारीक, म्हणजे असं पाणी पाणी नसतं ते आपण म्हणतो की लालसर का असं काहीतरी खाल्ल्यावर पडतं, पण तसं नव्हतं. असे छोटे छोटे रक्ताचं त्याच्यात असं दिसलं मला. मी त्यातला व्हिडिओ पण काढलेला आहे, मी त्याचा व्हिडिओ पण काढलेला आहे. आता पब्लिकला नाही दाखवणार मी, पण ते डॉक्टरला दाखवण्यासाठी काढून घेतलेलं आहे. मी घाबरले, म्हणजे उलटी डायरेक्ट रक्त दिसल्यावर मी ती घाबरले. मग त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला. म्हणलं डॉक्टरला सांगायच्या टायमाला की काय झालं म्हणलं तेव्हा दाखवावं लागेल. आणि ते डॉक्टरने विचारलं पण मला, म्हणजे तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ काढला की? मला हो काढून आणलेलं आहे. तर ठीक आहे म्हणजे डॉक्टर रक्त चेक करावं लागेल म्हणजे. आणि रक्ताच्या उलट्या म्हणजे हे काही साधी गोष्ट नाही, म्हणजे नाही का काहीतरी असतं. आता बघू, रक्ताच्या उलट्या झाल्या म्हणजे शेवटची उलटी रक्ताची झाली म्हणजे कशामुळे झाले, काय झालं ते तुम्हाला कळलंच नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. मला पण नाही म्हणजे मलाच माहिती नाही, म्हणजे मी कशी सांगणार आहे ना. त्याच्यामुळे मी आजारी, त्याच्यामुळे 2-3 दिवस काय व्हिडिओ आले नाहीत. अजून बघू पुढं काय होतंय ते. रक्त चेक केल्याच्या नंतर रक्त तर कमी सांगितले, पण रक्त जरी कमी असेल तरी रक्ताची उलटी होणे हे शक्यच नाही ना. कशामुळे झालं असं तर बघू आपण आता काय झालं असं. रक्ताच्या उलट्या कशामुळे होत्या, खाण्याचा तर काहीच प्रॉब्लेम नसतो रक्ताच्या उलटी. तर बघू आता दवाखान्यात रक्त चेक करायला सांगितलं, रक्त चेक करणार आणि आता अजून रविवारी सलाईन लावायचं. बघू मग आता त्याच्यात काय होते ते. तर बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आणि आता मला तर शक्यच नाही, म्हणजे नाही का असं बोलणं आणि व्हिडिओ बनवणं हे तर माझ्यासाठी व्हायला गेले. पण बघू म्हणलं एखादा व्हिडिओ काढून टाकावा. कसं असते ना, प्रत्येक गोष्टी आपल्या ध्यानात राहतात, लक्षात राहतात व्हिडिओच्या माध्यमातून. किंवा ह्या टायमाला आपल्याला हे झालं, अशा वेळेस आपल्याला हे झालं, तसं झालं, असं झालं, ते म्हणलं ध्यानात राहतं किंवा लक्षात राहतं, आठवणी राहतात. अशा टायमाला आपल्याला असा आजार घालतात, अशा टायमाला आपल्याला असा आजार घालतात. तर ठीक आहे, चालतंय. बघू कशामुळे झालं, काय झालं ते पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच टाकेल रविवारी. तोपर्यंत जे व्हिडिओ टाकलेले तोपर्यंत ती व्हिडिओ बघा. आता स्वयंपाक करून घ्यायचा आणि बघू जेवढं वाटतं येईल तेवढं काम करायचं. जेवढे व्हिडिओ बनवता येईल तेवढे बनवणार आहे मी. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा.
आणि ते पोट पॅक झाल्यामुळं, पोट दुखायला लागल्यामुळं मी विनो आणि काय म्हणतात स्प्राईट जे असते ते जास्त पिण्यात आलं, त्याच्यामुळं घासा आणि सर्दी प्लस जास्त दुखून आलं, असं झालं. ठीक आहे, चला बाय.